हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आहे. हे मारुतीची आहे इग्निस. ही आहे सर्वात बेस्ट मॉडेल. तुम्हाला आज या गाडीचं मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असतील, फीचर तर काहीच भेटत नाही ते, कारण की पूर्णपणे गाडी ही पूर्णपणे असणार बेस्ट मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय काय तुम्हाला यामध्ये चांगलं आहे म्हणजे मेन म्हणजे याची सेफ्टी जी आहे NCAP-मध्ये ती तुम्हाला चांगली येते याच्यामध्ये. आणि मेन इंजिनमध्ये तुम्ही बघू शकता की बेस्ट मॉडेलमध्ये तर तुम्ही बघितलं गाडींच्या तर तुम्हाला ORM जे असतात ना तुम्हाला बॉडी कलरमध्ये भेटत नाही. ते तुम्हाला भेटतात फक्त याच्यामध्ये आपलं कोणते ब्लॅक कलरमध्ये भेटतात. पण या गाडीचे ORM तुम्ही बघितलं ना तुम्हाला पूर्णपणे असणार आहे बॉडी कलरमध्ये. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा एक फरक तुम्हाला जाणवेल या गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे ही गाडी वॅगनरपेक्षा पण छोटी आहे. आणि मेन म्हणजे वॅगनरमध्ये तुम्हाला तर 3 सिलेंडर भेटतात आणि या गाडीमध्ये तुम्हाला भेटतात 4 सिलेंडर फक्त. ठीक आहे. यामुळे तुम्हाला आहे ना जी पण कॅपॅसिटी जी असणार आहे ती तुम्हाला सेम असं दिलेली. फक्त याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की गाडीची जी पण आहे व्हॅल्यू म्हणजे जी पण डिझाईन आहे ती साधी जरी असली तरी पण ती एकदम चांगली दिसते तुम्हाला बॉडीमध्ये. ORM बघू शकता तुम्ही गाडीचं. तुम्ही फेंडरवर बघितलं तुम्हाला आता टर्न इंडिकेटर लाईट भेटून त्याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त बाकीच्या जे पण मॉडेल असतात दुसऱ्या त्यांना तुम्हाला जे पण असणार आहे आपले टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला हे व्हाईटमध्ये नसेल ते ऑरेंजमध्ये दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हा एक असणार आहे. नंतर मग बेस्ट मॉडेलमध्ये वॅगनर जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वायपर भेटतात पण फक्त वॉशर भेटतात. एकच सिंगल वॉशर असतो. याच्यामध्ये तुम्हाला ट्विन वॉशर भेटते यामध्ये. ठीक आहे. आणि ही मॉडेल बघितली तुम्हाला ही CNGमध्ये भेटतं आणि फक्त ही तुम्हाला असणार आहे आपले पेट्रोलमध्ये. तुम्हाला जर CNG पाहिजे असेल तर CNGमध्ये तुम्ही त्याची हे करू शकता मागू शकता. ठीक आहे. आणि हेडलाईट तर बघितलं गाडीचा तुम्हाला पण असतं नाही पुन्हा हा हेडमध्ये तुम्हाला हेडलाईट दिलेली असतील आणि टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिवसामध्ये दिसणार आहे. आणि हे स्क्वेअरमध्ये तुमचे हे दिलेलं असले तुमचे क्रोममध्ये हे आपले ग्रिल दिलेले असणार आहे. सेंटर तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असेल आणि इथं बघा नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार आहे. आणि फ्रंटलाच बघा बेस मॉडेलपासूनच तुम्हाला इथं ही समोरची ही क्लायडिंग भेटून जाईल सिल्वरमध्ये. टॉप मॉडेलमध्ये पण भेटते आणि जी बेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ही भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि फॉगलाईट फक्त तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला परचेस करावं लागतील. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला भेटत नाही फॉगलाईट तुम्हाला परचेस करावं लागतील याच्यामध्ये. आणि ही जी ग्रिल आहे तुम्हाला पूर्णपणे असणार ही फायबरवर दिलेली असणार. सिंगल तुम्हाला हॉर्न दिलेलं असेल या ठिकाणी खाली. ठीक आहे. टोईंग हुक दिलेलं असणार इकडच्या साईडला. तुम्हाला साईड प्रोफाईल पण दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्णपणे सेम असणार दिलेला. ठीक आहे. हा एक पार्ट तुम्हाला फक्त एकदा एक दिलेला असणार एक्सेसरीजचा पार्ट. ठीक आहे. ब्लॅक कलरमध्ये हा. आणि टायरची साईज तुम्हाला जर सांगायला गेलो टायरची साईज पुढील टायरची साईज हे बघा 175 65 R 15ची तुम्हाला हे दिलेलं असणार स्टील रिंगमध्ये. आणि जी पण टॉप रेंट असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे हे तुम्हाला दिलेलं असणार आहे आपले ऑलोव्हिलमध्ये दिलेले असतील ते 16 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. ठीक आहे. फ्रंटला तुम्हाला दिलेले असणार आहे डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला दिलेले असणार आहे ड्रम ब्रेक. ठीक आहे. आणि पुढचे जे पण सस्पेन्शन दिलेले असणार आहे तुम्हाला ते असणार तुम्हाला दिलेले आहे मॅक फर्स्ट स्टूटमध्ये. आणि पाठीमागे तुम्हाला दिलेले असणार आहे टॉर्झन बीममध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण टाकी दिलेली असणार आहे या गाडीची ही तुम्हाला दिलेली असणार आहे 32 लिटरपर्यंत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला CNG पण भेटते आणि पेट्रोल पण भेटते. पण ही जी बॉडम मी आता जी करतो आहे ही फक्त असणार तुम्हाला पेट्रोलमध्ये. ओके. आणि हे पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जर कोणती पण क्लायडिंग लावायची असेल क्रोममध्ये तुम्ही ती पण एक्सेसरीच्या पार्टमध्ये लावू शकता. म्हणजे जसं डोअर वाईज जर झालं नंतर वरची रूफ रेल झाली नंतर मग डोअर आपले हे हँडल झाले क्रोममध्ये ते पण तुम्ही लावू शकतात. ठीक आहे. आणि आता तुम्हाला मी या गाडीची दाखवतो रिअल प्रोफाईल. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं बघा वरच्याला तुम्हाला हाय माउंट स्टॉप भेटेल LED-मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला वायपर वॉशर डिफॉगर काय भेटणार नाही. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे दिलेली ही हॅलोमध्ये दिलेली असेल इकडच्या साईडला. ठीक आहे. आणि हे आहे आपलं टर्न इंडिकेटर लाईट आणि रिव्हर पार्किंग लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे हॅलोमध्ये. इथं तुम्हाला इग्निसची ब्रँडिंग दिलेली असणार आहे क्रोममध्ये. नंबर प्लेट तुम्हाला जागे दिली असणार आहे. सुझुकीचं सर्वात मोठं मध्ये लोक दिले असणार आहे फ्रंटसारखाच. आणि तुम्हाला पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिलेले असणार आहे 4 पार्किंग सेन्सर. जे पण टॉप मॉडेलमध्ये जे पण गाड्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 सेन्सर भेटतात पाहिजे पार्किंगचे. याच्यामध्ये तुम्हाला 4 सेंटर भेटतील गाडीमध्ये. आणि सेमच तुम्हाला पाठीमागे पण ही रायडिंग भेटून जाईल या ठिकाणी सिल्वरमध्ये. ठीक आहे. आणि हे 2 तुमचे रिफ्लेक्टर दिलेले असतात एका साईडला. आणि बाकीचं तुम्हाला जर क्रोममध्ये पण तुम्हाला काही पाहिजे असेल एक्सेसरीज तुम्ही ती पण लावू शकतात. शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला ही सर्व तुम्हाला एक्सेसरीज पण भेटून जातील. वरती बघितलं तुम्हाला हा दिलेला असणार आहे वायरलेस अँटिना. बेस मॉडेलमध्ये पण तुम्हाला वायरलेस अँटिना भेटतो. हे पण चांगली गोष्ट आहे. वॅगनरमध्ये भेटत नाही. वॅगनरमध्ये तुम्हाला अँटिना भेटत नाही यामध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय म्हणतात डिक्की ओपन करतो दाखवतो गाडीची डिक्की किती आहे तुम्हाला. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे ओपन करण्यासाठी. बाकीच्या जे पण गाड्या आहे ना त्यांना तुम्हाला इथं फक्त चाबी लावून फक्त आपण डिक्की ओपन करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला दोघं दिलेले चाबी लावून पण तुम्ही ओपन करू शकता. आणि तुम्हाला इथं बघा खाली बटन दिलेलं असणार आहे तुम्ही डिक्की ओपन करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. डिक्की तुमची बघा अशी असणार दिलेली. ठीक आहे. 240 लिटरमध्ये तुमची ही डिक्की दिलेली असणार आहे. बाकी सगळी टूल किट दिली असेल जॅक दिलेलं असणार आहे रिफ्लेक्टर आहे. आणि याच्या खालच्या साईडला मला दिलेलं असणार आहे हे
स्पेअर व्हील पण तुम्हाला सेमच दिलेला असेल 15 इंचमध्ये, ठीक आहे. आणि टायर पण तुम्हाला सेमच दिलेला असणार आहे यामध्ये, ठीक आहे. हा पण स्पेस पण तुम्हाला चांगली मोठी दिलेली आहे, ठीक आहे. आणि इथं तुम्हाला इथं कुठेही लॅम्प भेटणार नाही, ठीक आहे. लॅम्प पण भेटत नाही. आणि हे आपला हा पार्सल ट्रे पण तुम्हाला भेटणार नाही. जर तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही तो मागवू शकतात किंवा लावू शकतात, ठीक आहे, याच्यामध्ये. आणि इथं तुम्हाला हुक पण पुढे तुम्हाला इथं भेटणार नाही, ओके. पण तुम्हाला स्पेस भरपूर भेटतो. जसं वॅगनारचं होतं आधीच्या मॉडेलचं वॅगनार, त्याच्यामध्ये जसं स्पेस होता तसं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे, सध्या. आणि आता मी डिक्की बंद करतो, डिक्की बंद करूया आणि रिअर डोअर ओपन करूया आपण आता. हे बघा, रिअर डोअर बघू तुम्ही शकतात पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये ओपन होतो आहे. आणि पाठीमागे पण तुम्ही बघा, इथं तुम्हाला हा मॅन्युअली तुम्हाला तुमचं ही जे आपला हा काच आपण खाली करू शकतो, मिरर, ठीक आहे. हे डोअर हँडल तुम्हाला असणार ब्लॅक कलरमध्ये, सिंगल टोनमध्ये तुम्हाला दिलेलं असणार पूर्णपणे. एक किती अर्धा लिटरची जर मी बाटलीच्यामध्ये मावू शकेल. तर तुम्हाला स्टोरेज नसणारे 4 तुम्हाला तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला 4 स्पीकर भेटून जातील यामध्ये, ठीक आहे. सीट पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे असणार फॅब्रिकमध्ये दिलेले असणार यावेळी, ठीक आहे. फक्त हे जे सीट असतील पाठ्यांचे हे तुम्हाला माउंटेन नसणार, हे तुमचे दिलेले असणार फिक्समध्ये. इथं तुम्हाला काय भेटणार नाही, फक्त आतमध्ये तुम्हाला लॅम्प दिलेला असेल, तुम्हाला फ्रंटला दिलेलं असेल या ठिकाणी, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात पाठीमागे मिनिमम तरी 2 माणसं बोलू शकतात आणि एक लहान मुलगा या ठिकाणी, ठीक आहे. डोअर बंद करत होता हा. इथं पण तुम्हाला सेम असणार दिलेलं, ठीक आहे. सिंगल टोनमध्ये दिलेलं असणार. फक्त तुम्हाला पुढे दिलेलं असणार आहे पॉवर विंडो, ठीक आहे. वेगळ्यासारखं तुम्हाला दिलेलं असेल. फक्त वरती पुढच्या साईडला दोघंही साईडला तुम्हाला दिलेलं असणार पॉवर विंडो आणि पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे मॅन्युअलमध्ये, ठीक आहे. हे डोअर हँडल दिले असतील, हे तुम्हाला इथं पकडण्यासाठी दिलेलं असणार आहे, ठीक आहे. 1 लिटरची बॉटल तुम्ही जर ठेवू शकतात. स्पीकर थोडीशी स्पेस दिलेली असणार आहे, पाठीमध्ये तुम्हाला स्पेस दिलेली नव्हती. हे आपली दिलेली असणार आहे फ्यूल कॅपचे तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे. आणि हे असणार आहे लिव्हर आपल्या सीटला पाणी घेऊन पुढे करण्यासाठी, ठीक आहे. आणि ट्रॅक्शन कंट्रोल सुद्धा तुम्हाला इथं दिले असणार ऑन ऑफ करण्यासाठी. हे आपल्या हेडलाईटची कंट्रोल असेल, एसीची वेंट दिलेली असेल हे, ठीक आहे. नॉर्मली असणार आहे. पुढचं फायबरमध्ये तुमचं डॅशबोर्ड दिलेलं असणार आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम भेटणार नाही, टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भेटून जाईल इन्फोटेनमेंट सिस्टीम. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा इथं गिअरमध्ये दिलेला असणार आहे. स्टेअरिंग पण तुम्ही बघू शकतात नॉर्मली आहे. फक्त 2 तुम्हाला एअरबॅग भेटतील याच्यामध्ये, ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड यामध्ये. हे आपले याचे कंट्रोल असेल, हेडलाईटचे कंट्रोल आणि टर्न इंडिकेटर लाईट असणार दिलेली, ठीक आहे. आणि हे आपले वायपरचे कंट्रोल तुम्हाला दिलेले असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा ही डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकतात फायब्रिकमध्ये तुम्हाला भेटेल. यामध्ये सीट पण तुम्हाला कवर भेटून जाईल एक्सेसरीजच्या पार्टमध्ये. आणि हे जे असणार आहे हेडरेस्ट हे तुम्हाला बाउंटेड दिलेलं असणार आहे, ठीक आहे. हे आपलं हँडब्रेक तिथे दिलेली असेल. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो पहिल्यांदा. हां, हे बघा वॅगनारसारखंच आहे. माझी वॅगनार आहे, माझी सध्याची गाडी सेमच आहे ह्याच्यामध्ये दिलेलं. फक्त तुम्हाला जे पण असणार आहे पुढचं ऑडोमीटर ह्यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा तुमचं हे असं असणार दिलेलं, ठीक आहे. स्पीडोमीटर त्याचं दिलेलं असणार आहे. इकडच्या आपलं इंजिन लाईट दिली असेल, ठीक आहे. छोटंसं तुम्हाला त्या डिस्प्ले दिलेलं असणार आहे. हा या ठिकाणी इकॉनॉमी दिलेली असेल, किलोमीटर किती चालवली ते टायमिंग दिलेलं असणार आहे. इकडच्या आपल्याला सीट बेल्ट रिमाइंडर दिलेलं असेल. हे आपलं लो ऑइल प्रेशर लाईट दिली असेल, इंजिन लाईट बॅटरी लेवल दिलेली असणार आहे, ठीक आहे. फ्यूलचं तुम्हाला दिलेलं असणार आहे इकॉनॉमिकच्या साईडला, ठीक आहे. आणि इथं म्हणून सेट करू शकतो बघा. इथं तुम्हाला रेंज दिस भेटेल, तर किती किलोमीटर चालवली ते, ॲव्हरेज हे तुम्ही इथं पण सेट करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फक्त एवढं भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. हे बघा गाडी आता स्टार्ट केलेली आहे. एकदम सायलेंट आहे गाडी, अजिबात व्हायब्रेशन काहीच नाही गाडीला. यामुळे मस्त की तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही. फक्त तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीम तुम्हाला बसून घ्यावा लागेल. तुम्हाला जो पाहिजे तो लावू शकतात. टच स्क्रीन किंवा सिंगल डीनमध्ये तो भेटत असेल तो पण तुम्ही लावू शकता यामध्ये, ठीक आहे. आणि हे आपले आहे मॅन्युअली तुम्हाला एसीची वेंट दिलेली असणार आहे. एसीचा हवा फ्लो एकदमच भारी, एकदम चिल्ड झालेलं आहे एकदमच. चेहऱ्यावरती असं थंड हवा लागते एकदमच. मॅन्युअल तुमचे हे दिलेले असणार एसीची हे दिलेलं असेल कंट्रोल. हॅझार्ड लावून दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला 12 वोल्टचं सॉकेट दिलेलं असेल, ठीक आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी. तर तुम्हाला कोणतं हे लावायचं असेल, USB पोर्ट लावायचं असेल किंवा ऑक्सचं तुम्हाला एक्सेसरी लावायचं असेल तर तुम्ही इथं लावू शकतात. इथं पण तुम्हाला भरपूर मोठी चाका स्पेस दिलेली आहे मोबाईल ठेवण्यासाठी. 2 कप होल्डर दिलेले असतील. हँडब्रेक इकडच्याला आर्मरेस्ट तुम्हाला लावायचं तर तुम्ही लावू शकतात. पाठीमागे तुम्हाला बघा बॉटल होल्डर किंवा कप होल्डर दिलेलं आहे पाठीच्या साईडला, ठीक आहे. इथं पण तुम्ही बघा इथं तुम्हाला हा एअरबॅग दिलेला असणार आहे या ठिकाणी, ओके. डॅशबोर्ड तुमचा पूर्णपणे हा फ्लॅटमध्ये दिलेला असेल या ठिकाणी. एसीची पण तुम्हाला भेटतील. ग्लव बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा भेटतो का. इथं पण तुम्हाला वरती पण स्पेस दिलेला आहे या ठिकाणी. आणि इथं खाली पण दिलेलं आहे. हे आपलं फर्स्ट एड किट आहे. फक्त बुकलेट तुम्हाला जेव्हा तुम्ही गाडी घ्याल तेव्हा तुम्हाला ते बुकलेट पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. 1 मिनिट हे बघा, ओके.
आतमध्ये एकदम चिल्ड आले. सध्या गाडीच्या आतमध्ये फ्यूल कमी म्हणून तुम्हाला दाखवत नाही आहे, ठीक आहे. तेवढं फक्त ती तुम्हाला दाखवत राहील यामध्ये, ठीक आहे. आणि इथून आपण आहे ना अजून एक दुसरं चेंज करू शकतो. हे बघा किलोमीटर झाले किती, ट्रिप ए ट्रिप बी हे आपण इथं सेट करू शकतो या ठिकाणी, ठीक आहे. आणि बाकीचे तुम्हाला जे पण हे असतील फंक्शन ते तुम्हाला समोर दिसत राहतील या ठिकाणी. वरती तुम्हाला IORM दिलेले असतील, तिकीट होल्डर भेटणार आणि तुम्हाला प्लेन असणार आहे. हे बघा इथं तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार आहे, हा पण तुम्हाला दिलेला असणार आहे हॅलोजमध्ये. वरती हॅलो बघा इथं या पण गाडीमध्ये तुम्हाला माईक दिलेलं असणार आहे. बेस मॉडलमध्ये तुम्हाला बघा किती फीचर वाटतं या गाडीमध्ये इग्निसमध्ये. आणि इथं पण सेम असणार दिलेलं. मिरर काय नाही वाटणार, सॉफ्ट डोअर हँडल असेल दिलेले. आणि हे जे असणार आहे सीट बेल्ट तुम्हाला असणार आहे आपलं माउंटेड नसेल, हे असे फिक्स असतील यामध्ये दिलेले, ठीक आहे. मॅट बीट तर तुम्हाला लावू शकता, तुम्ही लावू शकतात मॅट बीट पण, ठीक आहे. आता मी तुम्हाला गाडीचं हे बोर्ड ओपन करून दाखवतो गाडीचं बद्दल माहिती. एक मिनिट. आणि हे बघा की ज्याला तुम्हाला भेटणार आहे हे बोर्ड ओपन करण्यासाठी. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो तो तुम्हाला दाखवतो. गाडीचं इंजिन तुम्हाला असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन तुम्हाला ताकद दिली असणार आहे. हे पण मित्रांनो तुमचं इंजिन असं असणार दिलेलं, ठीक आहे. हे तुमचं 1.2 लिटरचं तुम्हाला पेट्रोल इंजिन भेटून जाईल यामध्ये. आणि ह्याची जी डिस्प्लेसमेंट आहे आपल्या इंजिनची ती कॅपॅसिटी तुम्हाला असणार आहे 1197 cc आणि याच्यामध्ये जी पण असणार तुम्हाला ट्रान्समिशन तुम्हाला दोघंही भेटेल, मॅन्युअल पण भेटेल आणि आपलं ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला भेटून जाईल यामध्ये, ठीक आहे. आणि हे 4 सिलेंडरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे इंजिन. खाली तुम्हाला गिअरबॉक्स दिलेला असेल, ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असेल, ठीक आहे. हे आपल्या ACचे कंट्रोल असेल दिलेले, गॅस आणि बॅटरी इकडे दिलेली असेल, फ्यूजची कंट्रोल दिलेली असेल. आणि खाली पण तुम्ही बघितलं तुम्हाला स्पेस पण चांगला भेटेल. आणि मेन म्हणजे NCAA तुम्हाला ग्लोबलमध्येची जी पण टेस्टिंग झालेली ती पूर्णपणे सेफ्टीमध्ये दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे 4 स्टारमध्ये आपली सेफ्टी रेटिंग या गाडीची. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम पॉवर जी भेटते या गाडीमध्ये तुम्हाला ती भेटते 61 bhpची भेटते, 6000 RPM येते. आणि 113 Nm टॉर्क भेटतो, तो 4200 RPM चालला जातो, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AMTमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून जाईल. आणि याच्यामध्ये जो पण टर्निंग रेडियस आहे या गाडीचा तो तुम्हाला 4.7पर्यंत असणार आहे. आता मी तुम्हाला या गाडीची डायमेन्शन सांगतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 3700 mm पर्यंत, वेट दिलेली असणार आहे 1690 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1595 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 2435 mm पर्यंत. मायलेज जी क्लेम केलेली कंपनीकडून ती 20.89 km/लिटरची भेटेल. आणि याच्यामध्ये तर तुम्हाला CNG पाहिजे असेल तर CNGमध्ये तुम्हाला अजून जास्त भेटेल, 30 कितीतरी किलोमीटर KGपर्यंत काहीतरी मायलेज भेटते CNGमध्ये. आणि जे कव्ह तो दिलेला असणार तुम्हाला 840 ते 865 KGपर्यंत दिलं असणार आहे, ठीक आहे कव्ह, ठीक आहे. आणि हा जो शोरूम तुम्हाला असणार आहे डोंबिवलीमध्ये असेल, डोंबिवलीमध्ये म्हणजे शिरफाडे बरोबर ऑफिस साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. शोरूम पण दाखवून देतो तुम्हाला. हे बघा शोरूम तुम्हाला असणार आहे नेक्सा शोरूम आहे. हा आत्ताच लेटेस्ट आता ओपन झालेला आहे या मागच्याच वर्षी. इथे तुम्हाला बघा या बाजूला तुम्हाला वेलॉक्स पण मोठे होऊन जाईल. वेलॉक्सचं जिथं कमर्शियल पण व्हेकल भेटू शकतात आता, ठीक आहे. या ठिकाणी याच ठिकाणी तुम्हाला ही गाडी तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्हाला कोणाला एन्क्वायरी करायची असेल तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकतात, ठीक आहे. तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह पण भेटून जाईल. आणि तुम्हाला सोबत ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये भेटेल तुम्हाला, ज्यामध्ये पार्किंग कवर भेटेल, तर मग नंबर प्लेट भेटून जाईल, इन्शुरन्स भेटून जाईल. चला मग मित्रांनो अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. चला मग मित्रांनो अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी पण घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक आहे. चला मग मित्रांनो.